बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे अर्ज आतापैकी अपडेट झालेले नाही। लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली एक महत्त्वाची अशी योजना आहे। लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता शिगेले पोहोचली आहे। अनेक भगिनींच्या मनात एकच प्रश्न आहे की आपले 1500 रुपये कधी येणार। जानेवारीचा हप्ता देखील काही ठिकाणी उशिरा मिळाल्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि चिंता अधिकच वाढली आहे। ही केवळ आर्थिक मदत नसून अनेक महिलांसाठी सन्मानाची आणि आत्मनिर्भरतेची एक भावना आहे। त्यामुळे या पैशाची वाट पाहणं साहजिकच आहे। आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अगदी लहान सहान खर्चासाठी हे पैसे किती महत्त्वाचे आहेत हे आपण सर्व जाणतोय। त्यामुळे या रकमेची वेळेवर उपलब्धता व्हावी ही महिलांसाठी दिलासा देणारी एक महत्त्वाची अशी अपडेट ठरते। आता फेब्रुवारीचा हप्ता, वाढलेली प्रतीक्षा आणि संभाव्य तारीख। लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्य सरकारने महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, पण यावर्षी जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास काही विलंब झाल्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतही अनिश्चितता ही निर्माण झाली होती। आता ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणींनी आंदोलन सुद्धा केलं होतं। आता या महिलांच्या खात्यात अद्याप पैसा जमा न झाल्याने त्यांच्या मनात निराशा आहे। अनेक महिलांनी तर या पैशावर काही लहान सहान गोष्टींचे नियोजन सुद्धा केलेले असते, पण हप्ता लांबल्यामुळे त्यांचे आर्थिक बजेटही बिघडलं असतं। पण आता या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्ह मिळत असून विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कधी जमा होऊ शकतो याचं एक संभाव्य तारीख समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता ही तारीख मिळवण्याआधी तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। आता सध्याची सर्वात मोठी चर्चा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता होती। विशेष म्हणजे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। या खास दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करू शकते अशी जोरदार चर्चा सुरू आहे। आता या अगोदर 6 मार्च रोजी राज्य सरकार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे। या अर्थसंकल्पात लाडक्या बहीण योजनेसाठी आणखी निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता होती। तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच म्हणजे येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जाईल। अर्थात याबद्दल कोणती ऑफिशियल अपडेट आलेली नसून तरी मात्र येत्या या 2 दिवसामध्ये महिलांच्या खात्यात हे पैसे येतील असं मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे। आता ही ब्रेकिंग न्यूज अनेक भगिनींना आनंदाची बातमी सुद्धा ठरू शकते। तर आता या योजनेचा लाभ कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार किंवा कोणकोणत्या लाडक्या बहिणी यामध्ये डावलल्या जाणार आहेत या आपण थोडक्यात पाहूया। केवायसी म्हणजे एक महत्त्वाचं पाऊल आहे। लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे। हे पुन्हा एकदा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं। तर लाखो लाभार्थ्यांची नावं फक्त आणि फक्त केवायसी न केल्यामुळं किंवा त्यातील त्रुटीमुळं वगळण्यात आली आहेत। ज्या महिलांनी आपली केवायसी पूर्ण प्रक्रिया आणि व्यवस्थित केली आहे आणि ज्या पात्र आहेत त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होईल असं म्हटलं जात आहे। आता केवायसी म्हणजे तुमच्या ग्राहकाला ओळखा, म्हणजे नो युअर कस्टमर ही एक महत्त्वाची ओळख पडताळणी प्रक्रिया आहे, ज्यात तुम्हाला तुमचे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल यासारखी आवश्यक कागदपत्र बँक किंवा योजनेच्या पोर्टलवर सादर करावी लागणार आहेत। मग आता तुम्ही अद्यापही केवायसी केलेली नसेल, आता केवायसी सध्या तरी बंद होती, परंतु आता केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही केवायसी करू शकता। तुमच्या गावामध्ये आशा स्वयंसेविका असेल यांच्याकडे केवायसी करू शकता। त्यांच्याकडे जर तुमची केवायसी झाली नसेल तर तुम्ही महिला बाल कल्याणला जाऊन केवायसी करू शकता आणि तुमची केवायसी एकदा का पूर्ण झाली तर तुमचे जे रखडलेले हप्ते आहेत हे हप्ते सुद्धा तुम्हाला भेटू शकतात। त्याचबरोबर जे येणारे हप्ते आहेत हे हप्ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळत राहील। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही अद्यापही केवायसी केली नसेल किंवा केवायसी करताना काही चुक्या त्या ठिकाणी केल्या असतील तर तात्काळ 8 तारखेच्या अगोदर केवायसी करून घ्या, जेणेकरून 8 तारखेला लाडक्या बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता हा पडू शकतो। तर हे 1500 रुपये तुम्हाला मिळावेत म्हणून तुमची केवायसी, तुमची प्रोफाईल, तुमच्या बँक पासबुकला केवायसी आहे का, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे अगोदर पाहून घ्या। एकदा का तुमची केवायसी झाली, एकदा का तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाले की मग तुम्हाला बार बार केवायसी करण्याची गरज नाही।
अशा प्रकारे तुमचेही खाते इनॅक्टिव्ह झाले असेल तर तात्काळ ऍक्टिव्ह करून घ्या आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्त्यापासून मुकू नका. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे ई-केवायसी कशी करायची या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा काही महत्त्वाचे व्हिडिओ म्हणून ठेवलेले आहेत, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण दिलेली आहे ही माहिती आपण एका वेबसाईटवरून घेतलेली आहे. त्याच्या अंदाजानुसार 8 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील, हा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला गेला. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, माहिती योग्य वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा नक्कीच शेअर करा ज्यांची केवायसी अद्याप बाकी आहे, ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही.